रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगडपासून 35 किलोमीटर अंतरावर आणि पश्चिम किनाऱ्यावरील सावित्री नदीच्या मुखाजवळ हिम्मतगड हा किल्ला बसलेला आहे. नमस्कार मंडळी, आज आपण चाललो आहोत हिम्मतगड किल्ला बघायला. फोर्ट व्हिक्टोरिया या नावानेही हा किल्ला ओळखला जातो. मंडणगड ते वेळास या राज्य महामार्गावर उमरोळी आणि वेशवी गावापासून पुढे बाणकोट गावातून छोटा घाट रस्त्याने किल्ल्यापर्यंत पोहोचता येते. गडाकडे जाणारा हा घाट रस्ता आमराईतून बाणकोट टेकडीच्या माथ्यावरील पठारावर जातो. पठारावर प्रथम गडाच्या मागील बाजूचा तट, बुरुज व तटाखालील खंदक दिसून येतो. किल्ल्याचा मुख्य दरवाजा किंवा प्रवेशद्वार पठाराच्या विरुद्ध दिशेला म्हणजेच उत्तरेला आहे. जमिनीकडील बाजूने सहजासहजी किल्ल्यात प्रवेश करता येऊ नये म्हणून 10 फूट खोल व 15 फूट रुंद असा खंदक खोदलेला आहे. अशा प्रकारचा खंदक कोकणातील जयगड, देवगड, यशवंतगड अशा किल्ल्यांना आहे. तटबंदी व बुरुजाच्या डावीकडून पुढे मुख्य दरवाजाजवळ जाता येते. गडाच्या दरवाजातून उत्तरेकडे हरिहरेश्वरचा डोंगर दिसतो. गडाचा मुख्य दरवाजा उत्तराभिमुख असून 2 बुरुजांमध्ये बांधलेला दरवाजा अजूनही पूर्णावस्थेत टिकून आहे. दरवाजापासून पायऱ्यांची वाट समुद्रापर्यंत उतरते. या पायऱ्या बुजलेल्या स्थितीत दिसतात. पायऱ्या संपल्यावर समुद्राजवळ गडाच्या पडकोटाचा भाग आहे. पडकोटात बुरुज व तटबंदीचे अवशेष दिसतात. गडावर एक विहीर देखील आहे. या विहिरी शेजारील तटबंदीमध्ये एक चोर दरवाजा आहे. किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंती साधारण 3 फूट जाड असून त्यावर चालण्यासाठी फांजी बांधलेली आहे. किल्ल्यामध्ये ब्रिटिश अधिकाऱ्यांचे बंगले होते. या बंगल्यांची जोती किल्ल्यात पाहायला मिळतात. किल्ल्याला एकूण 8 बुरुज आहेत. हा किल्ला पूर्णपणे शिलाहार काळातच बांधल्याचा भक्कम पुरावा नाही. निजामशाहीच्या अस्तानंतर हा किल्ला विजापूरकरांच्या आदिलशाहीच्या अधिपत्याखाली होता.
इसवी सन 1548 साली पोर्तुगीजांनी हा किल्ला घेतला व बाणकोट गावात जाळपोळ केली. नंतर किल्ला हापशांकडे किंवा मराठ्यांकडे केव्हा गेला याची माहिती मिळत नाही. 7 मार्च 1733 रोजी संभाजी आंग्रे यांनी सागरामार्गे बाणकोट घेण्याची तयारी सुरू केली. यामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या आज्ञेप्रमाणे महाडमधून हरी मोरेश्वर हे देखील मदतीला गेले. 23 मे 1733 रोजी आंग्रे यांचे सरदार बंकाजी नाईक महाडिक यांनी बाणकोट जिंकून घेतला. इसवी सन 1755 मध्ये कमांडर जेम्स या इंग्रज अधिकाऱ्याने तुळाजी आंग्र्यांकडून बाणकोट जिंकून त्याचे फोर्ट व्हिक्टोरिया असे नामकरण केले. पुढे मराठे इंग्रज तहानुसार इंग्रजांनी बाणकोट मराठ्यांना परत दिला व मराठ्यांनी फोर्ट व्हिक्टोरिया नाव बदलून पुन्हा हिम्मतगड असे नाव ठेवले. - 2018 पासून राज्य पुरातत्व विभागाकडून किल्ल्यावर जतन व संवर्धनाचे काम चालू आहे. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. जय शिवराय.